नमस्कार श्रोते हो, ऑरो मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. स्वतःला ओळखा या मालिकेमध्ये आपण आत्तापर्यंत शरीर आणि प्राण या भागांचा विचार पूर्ण केलेला आहे आणि आज आता आपण मन या भागाचा विचार करणार आहोत. मनुष्य म्हटलं की मन हे आलंच. किंबहुना ज्याला मन आहे तो मानव, अशी मानवाची व्याख्या केली जाते. इतकं प्राधान्य मनाला आहे मानवी जीवनामध्ये हे आपल्याला माहिती आहे. परंतु आता आपल्याला आज त्याच्या तपशिलात असा विचार करायचा आहे की पूर्णयोगाच्या दृष्टीने मन म्हणजे नेमकं काय, प्राण म्हणजे काय आणि ह्या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे. ठीक आहे. आणि त्याचं एकंदर साधनेमध्ये असलेलं स्थान काय हेही आपल्याला समजावून घ्यायचं आहे. बघूया. नेहमीप्रमाणे आपण श्री अरविंद लिखित पत्राचा विचार करणार आहोत. पहिलं वाक्य असं आहे, द माइंड इन द ऑर्डिनरी यूज ऑफ द वर्ड covers indiscriminately the whole consciousness. For man is a mental being and mentalizes everything. But in the language of this yoga म्हणजे integral yoga, the words mind and mental are used to connote specially the part of the nature which has to do with cognition and intelligence, with ideas, with mental or thought perceptions, the reactions of thought to things, with the truly mental movements and formations, mental vision and will, etc., that are part of his intelligence. नेहमीप्रमाणे एक भलं मोठं वाक्य आहे आणि ह्या पहिल्याच वाक्यामध्ये श्री अरविंद असं सांगतायत की मनुष्याकडनं सर्व गोष्टी मन या एका लेबलाखाली गृहीत धरल्या जातात. आपण सामान्यतः म्हणजे जे तपशिलात जाऊन विचार करत नाही आहेत फारसे किंवा हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही आहेत असे आपण सर्वजण हे सगळ्या गोष्टींना हे मनाचं कार्य आहे असं समजतो. म्हणजे उदाहरणार्थ विचार असतील, कल्पना असतील, भावना असतील, इच्छा वासना असतील किंवा संवेदना असतील, या सर्व गोष्टी म्हणजे हा मनाचा प्रांत आहे अशी आपली समजूत असते. आणि म्हणून मन या एका संज्ञेमध्ये आपण त्या सगळ्याची बोळवण करतो. परंतु श्री अरविंद इथे असं सांगतायत की आपल्या योगामध्ये म्हणजे पूर्ण योगामध्ये मन हा शब्द एका विशिष्ट अर्थाने वापरला जातो. माइंड आणि मेंटल म्हणजे मन आणि मानसिक या गोष्टी त्यांना विशिष्ट असा अर्थ आहे आणि तो अर्थ आपण ध्यानात घेतला पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्या दृष्टीने मनामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो हा एक एक मुद्दा आता आपण इथे विचारात घेऊया. हे मन म्हणजे आपल्या समग्र प्रकृतीचा एक भाग आहे. आपल्याला इथे लक्षात येतंय की हे सगळं मिळून आपली समग्र प्रकृती बनलेली आहे आणि त्या प्रकृतीतला एक भाग म्हणजे मन आहे. ठीक आहे. द पार्ट ऑफ द नेचर विच हॅज टू डू विथ कॉग्निशन अँड इंटेलिजन्स. कॉग्निशन म्हणजे बोध होतो आपल्याला आणि इंटेलिजन्स म्हणजे बुद्धी, या दोन्ही गोष्टींचा समावेश मनामध्ये होतो असं ते म्हणतात. त्याच्यासोबत आणखीन कोणकोणत्या गोष्टी आहेत तर विथ आयडियाज, संकल्पना म्हणून ज्या असतात, ज्या अमूर्त स्वरूपाच्या असतात, या सगळ्या संकल्पना त्याचाही समावेश या मन आणि मानसिक या गोष्टींमध्ये होतो. विथ मेंटल ऑर थॉट परसेप्शन्स, आपल्याला जो विचारांचा बोध होतो
तो बोध हा मनाचं कार्य आहे. मी आत्ता हे जे काही बोलते आहे त्या बोलण्याचा बोध प्रत्येक श्रोत्याला वेगवेगळा होतो, कारण त्याच्या मनानुसार तो जो काही बोध व्हायचा किंवा व्हायचा नाही, हे सोपं वाटतंय, अवघड वाटतंय, डोक्यावरनं जातंय, हे जे काही वाटतंय ते प्रत्येकाच्या बोध वेगवेगळा आहे आणि म्हणून प्रत्येकाची मनाची पातळी वेगवेगळी आहे. हे सगळं मनामध्ये समावेश होतो याचा. विथ मेंटल ऑर थॉट परसेप्शन्सबद्दल आपण समजून घेऊया थोडं अधिक तपशिलामध्ये, की इथे श्री अरविंद सांगता आहेत की मनाचं कार्य आणि प्राणाचं कार्य यामध्ये आपल्याला फरक करता यायला पाहिजे. आपण अगदी सुरुवातीला पाहिलं होतं बघा, की ही जी प्रकृतीची सगळी जटिलता आहे ती जटिलता समजावून घेणं हा योगमार्गाचा पाया आहे. आणि ती जटिलता कशामुळे वाढते, तर हे सगळे जे घटक आहेत ते एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत. त्याच्यामध्ये अगदी हवाबंद कप्पे नाही आहेत, वॉटरटाईट कंपार्टमेंट्स नाही आहेत आणि त्यामुळे ती जटिलता वाढते. आता परसेप्शनच्या बाबतीत कसं होतं बघा, की प्रत्येकाचं आकलन वेगवेगळं होतं. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपण अशी कल्पना करूया, हे अगदी नेहमीचं उदाहरण आहे, आपल्या वाचनात हे आलेलं असेल. संध्याकाळची वेळ आहे, अगदी संध्या समय आपण ज्याला म्हणतो, म्हणजे धड ना दिवस धड ना रात्र अशा धूसर वातावरणामध्ये समजा आपण एकटेच आहोत, कुठेतरी गेलेलो आहोत, जंगलात आहोत समजा, आणि एकटे असल्यामुळे कदाचित आपल्या मनामध्ये भीतीची भावना आहे. आणि अशा वेळेला जर त्या वातावरणामध्ये एखादी साधी दोरी जरी पडलेली असेल तरी ती दोरी आपल्याला दोरी वाटत नाही, कारण आपण मनातनं घाबरलेलो असतो आणि म्हणून ती दोरी साप आहे असं वाटतं. म्हणजे बोध झाला. हा बोध होणं की इथे साप आहे, हा बोध होणं हे काम मनाचं आहे. आता आपण पाहिलं त्याप्रमाणे प्राणाला ह्या सगळ्या भावभावना आहेत, भीती आहेत आणि ही भावना त्यात मिसळली गेल्यामुळे दोरीच्या जागी आपल्याला साप आहे असा बोध झाला. तो बरोबर का चूक हा भाग वेगळा, पण हे बोध होण्याचं काम सगळं आहे ते मनाचं काम आहे. थॉट परसेप्शन्स. आता पुढे बघा, द रिॲक्शन्स ऑफ थॉट टू थिंग्स. आपल्या मनामध्ये जे विचार असतात, आपल्या मनामध्ये जे सगळं काही साठवलेलं असतं आणि त्याच्यामुळे आपण वस्तूंना कशी प्रतिक्रिया देणार हे त्याच्यावर अवलंबून असतं. सायकॉलॉजीमध्ये हे असा एक प्रयोग असतो की तुम्हाला एक चित्र दाखवलं जातं आणि त्या चित्राकडे पाहून तुमच्या मनात लगेच कोणती प्रतिक्रिया निर्माण होते ती तुम्ही नोंदवायची असते. समजा समोर आपल्याला रक्ताचं चित्र दाखवलं, ठीक आहे, रक्ताचा एक डाग पडलाय असं चित्र दाखवलं. हे पाहिल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये वेगवेगळी प्रतिक्रिया निर्माण होईल. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती जर नियमित रक्तदान करणारी असेल तर तिच्या मनामध्ये ते रक्ताचं चित्र पाहून वेगळी प्रतिक्रिया निर्माण होईल. जर एखादी व्यक्ती खुनी असेल तर तिच्या मनात वेगळं परसेप्शन, त्याचं चित्र वेगळ्या पद्धतीने उमटेल. एखादा सैनिक असेल आणि त्यांनी आपल्या सहकार्याचा प्राण जाताना पाहिलेला असेल, गोळी लागून मृत्युमुखी पडलेला असेल, तर त्याच्या मनात त्या रक्ताबद्दलची जी संवेदना आहे, कल्पना आहे, त्याचं चित्र हे त्याच्या मनावर वेगळ्या रीतीने उमटलेलं असेल. म्हणजेच गोष्ट एकच, वस्तू एकच, पण त्याचं परसेप्शन हे प्रत्येक व्यक्तिगणिक वेगवेगळं आहे, कारण त्या प्रत्येक व्यक्तीचं मन वेगळं आहे. तिने आत्तापर्यंत जीवनानुभव जे काही घेतलेले आहेत त्या सगळ्यातनं तिचं ते परसेप्शन तयार होत असतं आणि त्यातून त्या गोष्टीबद्दलच्या प्रतिक्रिया उमटत असतात. द रिॲक्शन्स ऑफ थॉट टू थिंग्स. पुढे
विथ द ट्रूली मेंटल मुवमेंट्स अँड फॉर्मेशन्स. या मनामध्ये आणखीन काही गोष्टी असतात, म्हणजे त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे तो फॉर्मेशन. मनाचं हे एक फार महत्त्वाचं कार्य आहे असं माताजींनी सांगितलेलं आहे. माताजींनी याचा खूप तपशिलात विचार केलेला आहे. थॉट फॉर्मेशन हे मनाचं महत्त्वाचं कार्य आहे असं त्या सांगतात. म्हणजे बघा, हे थोडं तपशिलात जाणून घेणं आपल्या दैनंदिन जीवनाच्या दृष्टीने सुद्धा उपयुक्त ठरणार आहे. आपण जो विचार करतो तो विचार आपण बोलून दाखवू किंवा दाखवणार सुद्धा नाही, परंतु तो विचार जर अतिशय सघन अशा स्वरूपामध्ये निर्माण झाला असेल तर तो जो विचार करणारी व्यक्ती आहे तिच्यामधून तो बाहेर पडतो, तो विचार तरंग बाहेर पडतो आणि जणू काही त्याला एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण होतं. ठीक आहे. आणि ते स्वतंत्र अस्तित्व या वातावरणामध्ये फिरत राहतं. तो विचार तरंग फिरत राहतो आणि त्या विचारामध्ये जी गोष्ट मांडली गेलेली आहे ती गोष्ट मूर्त रूपात येण्यासाठी, ती गोष्ट प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीने तो कार्यरत होतो. तिथे ज्यानी तो विचार केलेला आहे त्याच्याशी आता त्याचा संबंध संपुष्टात आलेला असतो. ती व्यक्ती जिने तो विचार मांडलेला होता ती कदाचित तो विसरून सुद्धा गेलेली असते, पण तो विचार मात्र स्वतंत्र अस्तित्व बनून वातावरणात फिरत असतो. उदाहरण आपण एक समजून घेऊया, म्हणजे आपल्या हे चटकन लक्षात येईल की माझी एक विद्यार्थिनी होती आणि तिला असं नेहमी वाटायचं, मित्रमैत्रिणी सगळी मौज मजा करताना पाहायचे आणि ही घरात राहायची, बाकीचे तिचे मित्रमैत्रिणी हॉस्टेलमध्ये राहायचे आणि त्यांची ती मौज मजा पाहून तिला नेहमी असं वाटायचं की अरे अरे आपल्याला पण हॉस्टेल लाईफ एन्जॉय करायला मिळायला हवं होतं, अशी तिच्या मनामध्ये विचार चालायचे. ठीक आहे. आता त्याला काही फार गांभीर्याने तिने घेतलेलं नव्हतं, परंतु तो विचार मात्र मनातून बाहेर पडलेला होता. बोललेला होताच असं नाही, व्यक्त झालाच होता असं नाही, पण तो विचार तरंग उमटला, बाहेर पडला आणि ती जी विद्यार्थिनी होती ती भावनाप्रधान होती आणि त्याचबरोबर कल्पनाशक्तीची चांगली जोड तिच्या ठिकाणी होती. त्यामुळे अक्षरशः डोळ्यासमोर कदाचित तिच्या ते सगळं चित्ररूपाने तिने तो विचार केलेला असेल आणि त्या सगळ्यामुळे त्या विचाराला एक प्रकारची सघनता, मूर्त रूप प्राप्त झालं. तो विचार आता बघा मदरनी सांगितलं त्याप्रमाणे विचार तिच्यापासून बाहेर पडला. तो प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तो स्वतंत्रपणाने कार्यरत झाला आणि कालांतराने 4-5 वर्ष गेल्यानंतर प्रत्यक्षामध्ये तिच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की तिला तिचं राहतं घर सोडावं लागलं आणि हॉस्टेलमध्ये जाऊन राहावं लागलं. आता जेव्हा ते प्रत्यक्ष रूपात आलं तेव्हा ते हॉस्टेल लाईफ मौज मजा करण्याचं अशा स्वरूपाचं नव्हतं, कारण ती परिस्थिती लादली गेलेली होती. आणि मग तिच्या मनात विचार आला की अरे रे हे काय जीवन मला जगावं लागतंय. पण तेव्हा ही गोष्ट विसरली गेलेली असते की अरे आपणच तो एकेकाळी विचार केलेला होता. तेव्हा हे मनाचं कार्य मोठं विलक्षण आहे. मनामध्ये ही विलक्षण अशी ताकद आहे की तुम्ही जे विचार करता त्या विचारांना मूर्त रूपामध्ये आणण्यासाठी जी शक्ती लागते ती मनाच्या ठिकाणी आहे. हे मनाचं फार मोठं कार्य आहे. आणि याच्याचमुळे बघा जे प्रसिद्ध सुभाषित आहे, मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. मन हेच माणसाला बंधनकारक असतं किंवा मोक्षकारक असतं. तो ज्या पद्धतीने विचार करतो त्या विचारांना जे मूर्त रूप येतं त्यातनं तो बंधनात पडणार की मोक्ष म्हणजे त्याला मुक्ती मिळणार, म्हणजे तो सगळ्यापासून त्याची सुटका होणार, हे त्यावर अवलंबून असतं. हे मनाचं कार्य आहे. आत्ता आपण पाहिलं विथ द ट्रूली मेंटल मुवमेंट्स अँड फॉर्मेशन्स. त्यातल्या फॉर्मेशन्सचा हा विचार आपण आत्ता केला. पुढे आणखीन काय येतं याच्यामध्ये,
मेंटल व्हिजन. आपण म्हणतो बघा, माझ्या मनःचक्षुसमोर हे आलं. म्हणजे काय? आता मनाचं हे आणखीन एक महत्त्वाचं कार्य आहे की आपण मनाने भूतकाळात जाऊ शकतो किंवा भविष्यकाळात जाऊ शकतो. वर्तमान तर आपल्या चर्मचक्षूंना म्हणजे ह्या डोळ्यांना दिसतो, पण ह्या चर्मचक्षूंनी जी मर्यादा आपल्याला ओलांडता येत नाही ती मर्यादा आपल्याला मनःचक्षूंनी ओलांडता येते. म्हणजे मेंटल व्हिजन. भूतकाळामध्ये अमुक अमुक एखाद्या दिवशी अमुक अमुक ही एक घटना घडली असं आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर ती घटना प्रत्यक्षामध्ये तशी उभी राहते. हे कोणाचं काम आहे? तर हे मनाचं काम आहे. किंवा तसंच भविष्यामध्ये आता असं असं होणार आहे असं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहतं. हे चित्र उभं करण्याची क्षमता ही ताकद मनाची आहे. मेंटल व्हिजन अँड विल. विल. आता इथे पुढे प्राणाच्या बाबतीत सुद्धा विल हा शब्द येतो आहे. मनाच्या ठिकाणी विल म्हणजे केवळ ती नुसती इच्छा नसते, तर त्याला संकल्पाचं रूप मनाच्या ठिकाणी येतं. म्हणजे दृढता येते त्याच्यामध्ये आणि प्रत्यक्ष कार्यवाहीत येण्याच्या दृष्टीने जे आवश्यक आहे ते मनाच्या ठिकाणी निर्माण होतं. या सर्व गोष्टी हा इंटेलिजन्सचा म्हणजे बुद्धिमत्तेचा भाग आहे आणि एक प्रकारे या सगळ्याचा समावेश मनामध्ये होतो. कोणाच्या दृष्टीने? तर पूर्णयोगाच्या दृष्टीने. हे आता आपण ज्यांना पूर्णयोगाचा अभ्यास करायचा आहे, पूर्णयोगाची साधना करायची आहे, त्यांनी ही गोष्ट अतिशय काटेकोरपणाने लक्षात ठेवली पाहिजे की मन म्हणजे त्या मनामध्ये कशा कशाचा समावेश होतो. आत्ता आपण पाहिलं त्या सगळ्या गोष्टी मनामध्ये समाविष्ट होत आहेत. पुढचं वाक्य बघूया. द व्हायटल हॅज टू बी केअरफुली डिस्टिंग्विश्ड फ्रॉम माइंड इवन दो इट हॅज अ माइंड एलिमेंट transfused into it. The vital is the life nature made up of desires, sensations, feelings, passions, energies of action, will of desire, reactions of the desire soul in man, and of all that play of possessive and other relative instincts, anger, fear, greed, lust, etc. that belong to this field of the nature. आपण मागच्या भागामध्ये प्राणाचा जो विचार केला तो सगळाच्या सगळा विचार अगदी एका वाक्यामध्ये श्री अरविंदांनी इथे मांडलाय आणि ते असं म्हणतायत की या प्राणापासून मन आपल्याला वेगळं ओळखता आलं पाहिजे. या दोन्हीमध्ये भेद करता यायला पाहिजे. मग प्राणामध्ये कशा कशाचा समावेश होतोय? तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण मागच्या भागात पाहिल्या, इच्छा वासना आहेत, पॅशन्स आहेत, महत्वाकांक्षा आहे, भय आहे, प्रसिद्धीची सत्तेची हाव आहे, भावभावना आहेत आणि त्या सगळ्यांचा आविष्कार आहे. या सर्व गोष्टी प्राणामध्ये समाविष्ट होतात. त्यामध्ये त्यांनी काय काय म्हटलंय बघा. जो मुद्दा आपण इथे विचारात घेतलेला नाहीये ते अजून काही इथे शिल्लक असेल तर त्याचा आपण विचार थोडासा अधिक करूया. विल ऑफ डिझायर. मग अशी आपण मनाची इच्छा म्हणजे मनामध्ये उमटलेली इच्छा ही नुसती इच्छा नसते. प्राणामधली इच्छा मात्र इच्छा. मला हे असं व्हावंसं वाटतंय, पण त्याला मूर्त रूप आणण्याची क्षमता तिथे नाही आहे. ती क्षमता संकल्प जेव्हा तयार होतो तेव्हा मग ती मनाची इच्छा आणि प्राणाची इच्छा या दोन्हीमध्ये हा फरक आहे. रिॲक्शन्स ऑफ द डिझायर सोल इन मॅन याचाही समावेश या प्राणतत्वामध्ये होतो. काय म्हटलंय? रिॲक्शन्स ऑफ द डिझायर सोल इन मॅन. मनुष्यामध्ये एक वासनात्मा म्हणून आहे, म्हणजे आपल्या इच्छा वासनांनी तो बनलेला असतो. त्याच्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या पण हा प्राणाचाच भाग आहे.
समजण्यासाठी एक उदाहरण बघूया. लहानपणी लहान मुलांचा कल कुठे आहे हे समजून घेण्यासाठी हे उदाहरण बरेचदा वापरलं जातं, की एका खोलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू मांडून ठेवलेल्या असतात. म्हणजे पुस्तकं, पाटी पेन्सिल असते किंवा एखादं विमान असतं, बाहुली असते, भांडी कुंडी असतात भातुकलीतली, किंवा अजून काही यांत्रिक गोष्टी असतात खेळातल्या. हे अशा प्रकारचं सगळं मांडून ठेवलेलं असतं आणि त्या लहान मुलाला सांगितलं जातं की जा त्या खोलीत जा आणि तुला काय हवं ते तू घे. आता त्यावेळेला त्याची पहिली जी प्रतिक्रिया असते ते जी कोणती वस्तू उचलतं ती त्याच्या डिझायर सोलकडनं आलेली असते आणि तो त्याचा कल असतो असं इथे ओळखलं जातं. अगदी तसंच लहान मुलांचं कशाला, आपल्या मोठ्या लोकांच्या बाबतीत सुद्धा यूट्यूबवरती आपण जेव्हा जातो तेव्हा एक 5-50 थंबनेल्स आपल्याला दिसतात. वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या विषयांवरचे असतात ते. आणि तेव्हा ते सगळे समोर आल्यानंतर आपण पहिल्यांदा कुठे क्लिक करतो बघा, तर आपल्या आतमध्ये आपल्याला जे काही हवंसं वाटतं तिथे आपण ते क्लिक करतो. डिझायर सोल, तुमची इच्छा, वासना कशामध्ये गुंतलेली आहे त्यानुसार तुम्ही बरोबर ती निवड करता. म्हणजे ही डिझायर सोलनी दिलेली प्रतिक्रिया असते. रिॲक्शन्स ऑफ द डिझायर सोल इन मॅन अँड ऑफ ऑल दॅट प्ले ऑफ पॉझेसिव्ह अँड अदर रिलेटेड इन्स्टिंक्ट्स. सर्व उपजत ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी समावेश केला अँगर, राग, भीती, लोभ, कामवासना, या सगळ्या अशा प्रकारच्या, म्हणजे आपण ज्याला एरवी राग, लोभ, मद, मोह, मत्सर हे जे षड्रिपू म्हणतो, या सगळ्या षड्रिपूंचा समावेश एक प्रकारे प्राणामध्ये होतो आणि एरवी सामान्यतः त्यालाच मन असं म्हटलं जातं. परंतु हे मनाचं कार्य नाही. मनाचं कार्य आपण मगाशी पाहिलं ते आहे विचार, विचारांच्यामुळे निर्माण होणाऱ्या रचना, प्रत्यक्षात उतरण्यासाठी कार्यरत झालेली ती रचना, या सगळ्या गोष्टी मनामध्ये समाविष्ट होतात. तेव्हा आपल्याला मन आणि प्राण याच्यामध्ये फरक करता यायला पाहिजे असं ते म्हणतात. माइंड अँड व्हायटल आर मिक्स्ड अप ऑन द सरफेस ऑफ द कॉन्शियसनेस, बट they are quite separate forces in themselves, and as soon as one gets behind the ordinary surface consciousness, one sees them as separate, discovers their distinction, and can with the aid of this knowledge analyze their surface mixtures. बघा इथे श्री अरविंद काय म्हणतात की जेव्हा आपण सामान्य चेतनेमध्ये जीवन जगत असतो, म्हणजे ज्याला आपण बाह्यवर्ती चेतना म्हटलं, मन, प्राण, शरीर या बाह्यवर्ती चेतनेमध्येच आपलं जेव्हा जीवन चाललेलं असतं तेव्हा आपल्याला मन आणि प्राण यामध्ये काही फरक आहे हे कळत नाही. आपण सरसकट त्याला मनच म्हणून टाकतो. ठीक आहे. पण ते म्हणतात की ह्या दोन अगदी स्वतंत्र गोष्टी आहेत. जरी त्या एकमेकांमध्ये मिसळलेल्यासारख्या दिसत असल्या तरीसुद्धा त्या स्वतंत्र आहेत. आणि हे केव्हा कळायला लागतं, जेव्हा आपण या सरफेस कॉन्शियसनेसकडून अंतरंगामध्ये प्रवेश करायला लागतो, तेव्हा मग आपल्या लक्षात येतं की अरे मन वेगळं आहे आणि प्राण वेगळं आहे, या दोन्हीचं कार्य वेगळं आहे हे आपल्याला तेव्हा जाणवायला लागतं. एरवी म्हणजे पारंपरिक योगामध्ये आपण अंतरंगात कधी शिरतो, तर जेव्हा ध्यानधारणा करतोय तेव्हा अंतरंगात शिरतो आणि मग कधीतरी आपल्याला या सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो. श्री अरविंदांच्या लिखाणाचं वेगळेपण हे आहे की आपण अंतरंगामध्ये पुरेसे न शिरता सुद्धा आत्ता केवळ विचारांच्या पातळीवर सुद्धा हे आपल्याला आता फरक ओळखता यायला लागला. ही श्री अरविंदांच्या लेखणीची ताकद आहे, त्यांची किमया आहे त्यांच्या लेखणीची ही. ठीक आहे. तेव्हा हा जो फरक आहे तो करता यायला लागणं हे पूर्णयोगाच्या साधनेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे असं ते सांगतात.
पुढे जाऊया. इट इज क्वाईट पॉसिबल अँड इव्हन युज्युअल इथे जाण्यापूर्वी आपण एक थोडासा जो या पत्रामध्ये उल्लेख आलेला नाही आहे परंतु अन्य पत्रामध्ये उल्लेख आलेला आहे त्याचाही थोडासा विचार इथे करूया, कारण ते आत्ताच्या विवेचनाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे. जसं मागच्या भागामध्ये आपण हे प्राणाचे विविध स्तर पाहिले आणि त्यांची कार्य वेगवेगळी आहेत असं पाहिलं, तसेच मनाचे सुद्धा 3 स्तर आहेत असं श्री अरविंदांनी सांगितलं आहे. बघा, इथपासून हा सगळा जो प्रांत आहे म्हणजे ज्याला आपण डोकं म्हणतो, या डोक्याच्या भागामध्ये प्रामुख्याने मनाचं कार्य सगळं चाललेलं असतं. त्यामुळे इथपासून म्हणजे हनवटीपासून ते आपल्या नाकापर्यंत हा एक भाग आहे. नाकापासून ते आपलं आज्ञाचक्र तिथपर्यंत एक भाग आहे आणि त्याच्यावरती हा एक भाग आहे. असे मनाचे 3 स्तर असल्याचं श्री अरविंदांनी सांगितलं आहे. त्यातला पहिला जो भाग आहे त्याला त्यांनी थिंकिंग माइंड असं म्हटलं आहे. थिंकिंग माइंड म्हणजे विचारी मन. विचारी मन. त्याच्यानंतर हा जो दुसरा भाग आहे त्याला त्यांनी डायनॅमिक माइंड म्हटलं आहे, म्हणजे त्याला गतिशील मन म्हटलं आहे. ठीक आहे. आणि तिसरा जो भाग आहे त्याला एक्सटर्नलायझिंग माइंड, म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये म्हणायचं झालं तर बहिर्मुखकारक मन असं म्हणूया. बहिर्मुखकारक मन. ठीक आहे, असं म्हणूया. बघा, पहिलं विचारी मन थिंकिंग माइंड, दुसरं डायनॅमिक माइंड गतिशील मन आणि तिसरं एक्सटर्नलायझिंग माइंड. आता ह्या नावावरनं पण आपल्याला कदाचित लक्षात येईल, पण सगळ्यात वरचा हा डोक्याचा जो भाग आहे त्या भागामध्ये आपले सगळे अमूर्त विचार जे आहेत ते चाललेले असतात. म्हणजे आत्ता आपण अगदी हे जे समजावून घेतो ते सगळे विचार कसे आहेत तर अमूर्त आहेत, संकल्पना आहेत आणि त्या संकल्पना आपण समजावून घेतो आहोत ते ह्या भागामधनं आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करत असतो. किंवा आपल्या मनात अमुक एक गोष्ट करावी असा जो विचार उमटतो तो तिथे उमटतो. पण मनात उमटलेला विचार आता तो प्रत्यक्षात आणायचा असेल तर नुसता विचार पुरेसा नाही, त्याच्या अजून कशाची तरी जोड द्यायला पाहिजे. ती जोड ह्या भागातनं दिली जाते, डायनॅमिक माइंड. म्हणजे उदाहरणार्थ की भारताचा विकास व्हायला पाहिजे असं वाटणं हे इथे आहे, पण तो प्रत्यक्षात होण्यासाठी काहीतरी ॲक्शन प्लॅन पाहिजे. हा ॲक्शन प्लॅन करणार कोण तयार? ते काम गतिशील मनाचं आहे, डायनॅमिक माइंडचं ते काम आहे. म्हणजे आधी विचार उत्पन्न झाला, त्याला ॲक्शन प्लॅनची जोड मिळाली, प्रत्यक्षात कसं उतरवायचं यासंबंधी काही विचार निर्माण झाला, योजना आखली गेली आणि मग नंतर तो प्रत्यक्षात बहिर्मुखकारक म्हणजे तो प्रत्यक्षात बाह्यामध्ये सुद्धा तो उतरला, तेव्हा ते काम आहे बहिर्मुखकारक मनाचं. आणि हेच अशाच पद्धतीचं अगदी आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये सुद्धा हे असं चालू असतं. विचार निर्माण झाला, त्याला योजनांची जोड मिळाली आणि मग नंतर ते प्रत्यक्षात उतरलं. हे सगळं जे काम आहे ते मनाचं काम आहे असं श्री अरविंदांनी म्हटलेलं आहे. बघा, म्हणजे आता आपण मन आणि प्राण, बघा मन आणि प्राण ह्यातच फक्त फरक केला असा नाही, तर प्राणाचे सुद्धा वेगवेगळे स्तर विचारात घेतले
मनाचे सुद्धा वेगवेगळे स्तर विचारात घेतले आणि हे सगळं जाणून त्याचा उपयोग आपल्याला निश्चितपणाने साधनेमध्ये होत असतो. पुढे जाऊया. इट इज क्वाईट पॉसिबल अँड इव्हन युजुअल ड्युरिंग अ टाईम शॉर्टर ऑर लॉंगर, sometimes very long, for the mind to accept the divine or the yogic ideal, while the vital is unconvinced and unsurrendered and goes obstinately on its way of desire, passion and attraction to the ordinary life. Their division or their conflict is the cause of most of the more acute difficulties of the sadhana. यासाठी मन आणि प्राण याच्यातला फरक आपल्याला करता यायला पाहिजे. काय म्हटलंय बघा त्यांनी की जी व्यक्ती योगमार्गाकडे वळते किंवा योगाचं जे उद्दिष्ट आहे ते तिने तिच्या जीवनाचं ध्येय म्हणून डोळ्यासमोर ठेवलेलं असतं, अशा व्यक्तीच्या बाबतीत तिच्या मनाला हे पटणं की नाही ईश्वर प्राप्ती मला करून घ्यायची आहे, हे पटणं तिच्या मनाला कमी अधिक कालावधी लागेल प्रत्येकाला, ज्याच्या त्याच्या जी काही त्याची प्रगती असेल, त्याचा जो काही स्तर असेल त्यानुसार. पण मनाला त्यातल्या त्यात हे चटकन समजतं की मला अमुक अमुक गोष्ट करायची आहे, मला ईश्वर प्राप्ती करून घ्यायची आहे, हे मनाला चटकन समजतं पण प्राणाला समजत नाही. वेगवेगळे शब्द वापरले ते महत्त्वाचे आहेत, आपण बघूया ते शब्द. प्राण मात्र कसा राहतो? अनकन्व्हिन्स्ड राहतो. म्हणजे त्याला हे काही पटत नाही, हे काय ईश्वर प्राप्ती वगैरे काही पटत नाही. मनाला त्यातल्या त्यात हे चटकन पटतं. त्यामध्ये चटकन असं म्हणत असताना सुद्धा प्रत्येक व्यक्तिगणित फरक आहे, पण तरीही मनाला हे पटतं आणि प्राण मात्र अनकन्व्हिन्स्ड असा राहतो, त्याला पटत नाही. हे व्हायटल इज अनकन्व्हिन्स्ड अँड अनसरेंडर्ड, म्हणजे त्याला ते पटत तर नाहीच आणि दुसरं त्यामुळेच तो स्वतः ते मान्य करायला, शरणागत व्हायला तयार नसतो. म्हणजे योगमार्गामध्ये अमुक अमुक एक गोष्ट सांगितली आहे, ती तुम्हाला त्याचं अनुसरण करायचं आहे असं सांगितलं तर स्वतःचं वेगळेपण सरेंडर करण्यासाठी, समर्पित करण्यासाठी तो तयार नसतो. कारण अहंकार, अनसरेंडर्ड अँड गोज ऑब्स्टिनेटली ऑन इट्स वे ऑफ डिझायर, पॅशन आणि अट्रॅक्शन ऑफ ऑर्डिनरी लाईफ. हा जो प्राण असतो बघा कसं होतं की मनाला पटलंय की मला काहीतरी योगमार्गाचं अनुसरण केलं पाहिजे, ईश्वर प्राप्ती करून घेतली पाहिजे, किंवा श्री अरविंद आपल्याला सांगतायत त्यानुसार सामान्य जीवनाचं दिव्य जीवनामध्ये रूपांतर केलं पाहिजे. हे सगळं मनाला एक वेळ पटतं पण प्राणाला ते पटत नाही, प्राणाला ते पचनी पडत नाही आणि तो ह्या सगळ्यामध्येच अडकलेला राहतो. म्हणजे इच्छावासना असतील, महत्त्वाकांक्षा असतील, भावभावना असतील आणि सामान्य जीवनाची जी अट्रॅक्शन्स आहेत, वेगवेगळी अट्रॅक्शन्स, कोणाला अमुक गोष्टी खाव्याशा वाटत आहेत, कोणाला सिनेमे बघावेसे वाटत आहेत, कोणाला निसर्गात हिंडावंसं वाटतं आहे, कोणाला अजून काही. ही जी सामान्य जीवनाची आकर्षणं आहेत त्यामध्ये प्राण सारखा खाली खाली खेचत राहतो त्या व्यक्तीला. ठीक आहे. आणि हे आकर्षण ह्यातनं सुटका होणं फारसं सोपं जात नाही आणि मन मात्र वरच्या दिशेने प्रगत होत राहतं. ठीक आहे. वरच्या दिशेने मनाची ओढ असते. आपण जसं म्हटलं तसं सत्यशिव सुंदराकडे ते झेपावत असतं मनाने आणि प्राण मात्र मागे मागे खेचत राहतो. म्हणून अगदी या दोघांमध्ये जणू काही एक प्रकारे रस्सी खेच चालल्यासारखी चालते आणि हेच साधनेमधल्या महत्त्वाच्या अडचणीचं मूळ कारण आहे असं श्री अरविंद म्हणतात. लक्षात येतंय? बघा इथे काय म्हटलंय शेवटी,
देअर डिव्हिजन ऑर देअर कॉन्फ्लिक्ट, ह्या दोन्हीमध्ये हा जो फरक पडतो, एक ऊर्ध्वमुख होऊन पाहतोय आणि एक मात्र या सामान्य जीवनातल्या आकर्षणामुळे स्वतःला परत 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 मागे खेचत राहतोय, या दोन्हीमधल्या भेदामुळे, या दोन्हीमधल्या संघर्षामुळे साधनेमध्ये अडचणी येत राहतात असं ते म्हणतात. आता इथे एक गोष्ट लक्षात घेतली तर आपल्या चटकन लक्षात येईल बघा. इथेच मी आता दाखवते हे. समजा ऊर्ध्वमुख झालेलं मन, ठीक आहे, हे जे मन आहे, या मनाला जर प्राणाचीही तशी जोड मिळाली तर, आणि त्याचबरोबर शरीर देखील या दोन्हीच्या आधारे एकदिश झालं तर, म्हणजे आता मन, प्राण आणि शरीर हे तिघही वेगवेगळ्या दिशेने जाण्याच्या ऐवजी जर सगळेच ईश्वराभिमुख झाले तर मग आता संघर्ष संपला, सगळेच ईश्वराभिमुख झाले आणि मग ती जी साधना होईल ती तुलनेने कमी कष्टदायक ठरेल. तेव्हा प्राणाला मनाच्या दिशेने वळवायचं, हे दोन्ही एकदिश झाले की शरीर सेवक आहे, त्या दोघांचं ते ऐकणारं आहे. असं झाल्यानंतर मन, प्राण आणि शरीर हे एकदिश झाले की मग ती साधना आता कष्टाची होत नाही, संघर्षाची होत नाही, तर ती साधना सुकर होते. म्हणून हा योग साधनेचा पाया, हे सगळं जटिलता जाणणं हे यासाठी उपयुक्त ठरतं, हे आता इथून आपल्या लक्षात आलं. आपण मनाचं जे कार्य समजावून घेतलं, त्याचबरोबर आपण प्राणाच्या बाबतीत सुद्धा थोडा तपशिलात अधिक विचार केला. या दोन्हीमधला संघर्ष हेच साधनेच्या अडचणीचं मूळ कसं असतं हेही आज आपण आजच्या भागात समजून घेतलं. मन, प्राण, शरीर या तिन्हीचा विचार इथे पूर्ण केलेला आहे, म्हणजे बहिर्वर्ती चेतनेचा विचार पूर्ण केला. आता पुढच्या भागामध्ये आता आपण एक एक करून अंतरंगामध्ये वळण्याचा प्रयत्न करणार आहोत. अंतरंगामध्ये नेमकं काय आहे हे समजून घेण्याचा विचारांच्या साहाय्याने प्रयत्न करणार आहोत. तेव्हा आज आता आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.